नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॅपिटल लेटर्स चार रेघेमध्ये कसे लिहितात याची माहिती समजून घेणार आहोत। सर्वात प्रथम आपल्याला चार रेषा समजणे महत्त्वाचे आहे। 1 2 3 4 कॅपिटल लेटर्स कधीही वरच्या 3 रेषेतच लिहितात। चला सुरुवात करूया। ए काढताना सुरुवातीला एक तिरपी रेष, त्याला जोडली आपण दुसरी तिरपी रेष आणि मध्ये आडवी रेष, झाला ए। बी काढताना सर्वात प्रथम उभी रेष आणि उभ्या रेषेला 2 आडवे गोल जोडल्यानंतर बघा बी हा कधीही वरच्या 3 रेषेतच लिहिला गेला पाहिजे। सी काढताना वरची 1 नंबरची रेषा, 3 नंबरची रेषा आणि मधून एक काल्पनिक रेषा सरळ सीच्या 3 नंबरच्या रेषेला जोडता यायला पाहिजे, म्हणजे आपला सी बरोबर आहे। डी काढताना सर्वात प्रथम उभी रेष आणि सीकडे डीचं तोंड पाहिजे। त्यानंतर ई काढताना एक उभी रेष आणि ईला 3 छोट्या आडव्या रेषा जोडायच्या आहे। एफ काढताना उभी रेष आणि 2 छोट्या आडव्या रेषा काढाव्यात। जी काढताना सर्वात प्रथम सी काढावा, नंतर या टोकापासून वरच्या टोकापासून तर मधल्या रेषेपर्यंत अशी एक छोटी उभी रेष काढावी आणि त्याला आडवी रेष जोडावी। त्यानंतर एच काढताना 3 रेषेत 2 उभ्या रेषा आणि त्याला मध्ये आडवी एक रेषा द्यायची। आय काढताना एक उभी रेष आणि त्याला 2 छोट्या आडव्या रेषा जोडायच्या आहे। जे काढताना बरोबर उभी रेष आणि एक वक्र रेषा मधल्या रेषेला जोडली गेली पाहिजे। बघा के काढताना सर्वात प्रथम उभी रेष आणि वरच्या रेषेपासून 3 नंबरच्या रेषेपर्यंत या पद्धतीने 2 तिरप्या रेषा जोडायच्या आहे। एल काढताना उभी रेष आणि त्याला आडवी रेष आपल्याला जोडायची आहे। एम काढताना बरोबर 3 रेषेमध्ये अशा 2 उभ्या रेषा काढायच्या आणि दोन्ही रेषेचा मध्यबिंदू हा तिरप्या 2 रेषेने जोडायचा आहे। अशा पद्धतीने वरच्या 3 रेषेमध्ये एम काढायचा। एन काढताना 2 उभ्या रेषा आणि एक तिरपी रेष जोडणे महत्त्वाचं आहे। ओ बरोबर हा 3 रेषेतच गोल झाला पाहिजे। त्यानंतर पी काढताना एक उभी रेष आणि त्याला एक आडवा गोल या पद्धतीने जोडायचा आहे। क्यू काढताना सर्वात प्रथम आपल्याला ओ 3 रेषेत काढायचा आणि ही जी तिरपी रेषा आहे तिसऱ्या लाईनीवर बसवायची। आर काढताना सर्वात प्रथम आपल्याला पी काढायचा आहे आणि मधल्या रेषेपासून एक तिरपी रेष द्यायची आहे। एस काढताना हा आकार आणि हा आकार बरोबर उभ्या रेषेने जुळल्या पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला एस काढायचा आहे। टी काढताना एक उभी रेष आणि डोक्यावर आडवी रेष, अशा पद्धतीने 3 रेषेमध्ये टी काढायचा आहे। यू काढताना पहिल्या रेषेचा बिंदू आणि नंतरचा बिंदू बरोबर पहिल्या रेषेला जोडणं महत्त्वाचं आहे। या पद्धतीने यू हा अक्षर तयार होत असतं। व्ही काढताना अशा तिरप्या रेषा 3 रेषेमध्ये काढायच्या। डब्ल्यू काढताना 2 रेषा ह्या तिरप्या आणि हा जो बिंदू आहे तो दोन्ही रेषेचा मध्यबिंदू असला पाहिजे आणि तिरप्या रेषा 2 जोडायच्या आहेत।
अशा पद्धतीने 3 रेषे डब्ल्यूचं लेखन करतात आणि एक्स काढताना एक 6 रेल्वे डब्याचा शेवटचा डब्बा जसा दिसतो तसा हा एक्स असतो. वाय काढताना वरच्या 2 रेषेत व्ही आकार काढायचा आणि त्याला तिसऱ्या रेषेला शेपूट जोडायची. शेवटचं अक्षर आहे झेड. झेड काढताना ह्या दोन्ही रेषा, वरची रेषा खालची रेषा, ह्या बरोबर समांतर आणि समान मापाच्या असल्या पाहिजे. तर तिथून एक तिरपी रेष जोडायची. अशा पद्धतीने आज आपण कॅपिटल लेटर्स 4 रेघीमध्ये कसे लिहितात याची माहिती समजून घेतली. धन्यवाद.